तब्बल 22 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय। राज्य शासनानं एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदं निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केलाय। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागलाय। या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला। विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली। त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणांचा अभ्यास करण्यात आला। समितीच्या शिफारसी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनानं निर्णय जाहीर केला। 30 जून 2026 पर्यंत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण करण्यात येणार आहेत। त्यांच्या विद्यमान पदांची समकक्ष नियमित पदांची सांगड घालून वेतन श्रेणी निश्चित केली जाईल। सध्याचं वेतन संरक्षित राहणार असून त्यासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे। सध्या मिळणाऱ्या रजांच्या सुविधाही कायम राहतील। मात्र ही पदं एक वेळच्या विशेष बाब म्हणून निर्माण केली जाणार असून त्यावर नवीन भरती होणार नाही। संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ही पदं अस्तित्वात राहतील। पदोन्नती, एसीपी, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ या कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचं शासनानं स्पष्ट केलंय। या निर्णयाचं स्वागत करत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की 22 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणं हा सामाजिक न्यायाचा विषय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे हा ऐतिहासिक निर्माण झाला आहे। शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भविष्यातही माझा पाठपुरावा सुरू राहील। या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनानं हिरवा कंदील दिल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होते।